बारामतीला आपण निघत आहात. आज सुनेत्रा पवार जे आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करताय. आपण पण जाता काय नाही? आज फॉर्म भरायला वेळच आम्ही जातो आहोत आणि काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे की ही निवडणूक जी आहे ही बिनविरोध झाली. पण या अगोदरच 15 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री माझ्याशी चर्चा झाली होती आपल्या अधिवेशनामध्ये. ते म्हणाले आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे, विनंती केली पाहिजे की बिनविरोध व्हावी म्हणून. आता मी अनेक वेळा सांगितलं परंतु ते झालं नाही. शेवटी मला असं वाटतं गुरुवारी सुमित्राताई असताना त्यांना सांगितलं त्या बारामतीवर मी आणि दिलीप वळसे पाटील त्यांच्याकडे गेलो आणि मग तिथूनच त्यांनी जे आहे रामदास आठवडे यांना फोन लावला, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना फोन केला की सहकार्य करा, या जानकरांना फोन केला. त्याच्यानंतर त्यांनी उद्धवजी ठाकरेंना फोन केला की फॉर्म भरायला जाण्याचं सहकार्य असावं. त्यांनी तेही सांगितलं की भुजबळाने दिलीप वळसे तुम्हाला भेटायला येतो. तर त्यांनी सांगितलं काही आवश्यकता नाही, काहीच काळजी करू नका, बरं दिसत नाही, आम्ही काहीतरी अडून धरलेलं आहे आणि म्हणून ते येत आहे. बाकी एरबी यायला काय हरकत या कामासाठी आम्ही स्पष्ट सांगतो की आम्ही त्या बरोबर आहोत. त्यानंतर त्यांनी खरगे साहेबांना फोन करण्याचा खूप प्रयत्न केला. खरगे साहेबांची विमानात आहे काय असं चाललं. नंतर मी त्यांना विचारलं सुनीता त्यांना काय त्यांनी सांगितलं की ते भेटले नाही, परंतु जयराम रमेश ते पण बाकी सगळी असल्यामुळे ओळख असेल. मी त्यांच्याशी बोललो, जयराम रमेश म्हणाले की मी व्यक्ती बोलतो. त्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा करून मी आणि दिलीप वळसे आम्ही दोघे पण पवार साहेबांच्या शरद पवार साहेबांच्या घरी तिथे सुप्रियाताई पण होत्या आणि पवार साहेब पण. सुप्रियाताईंचे म्हणून आम्ही सगळ्यात अगोदर आम्ही जाहीर केलेलं आहे त्यामुळे उमेदवार उभं करणार नाही आणि सहकारी करणार नाही. त्यांचं मतदान सुद्धा तिकडे आहे. सगळ्या अनेक गोष्टी चर्चा झाली. आता नंतर हाके वगैरे असे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा समजवण्यात आलेला आहे. आणखीनही काही लोक उभे आहेत. काँग्रेस पक्षाचे काही उमेदवार उभे राहिलेले मला असं वाटतं की पुन्हा त्याच्यावर चर्चा होईल आणि त्याच्यातून काहीतरी मार्ग काढला जाईल. कारण एका वेगळ्या परिस्थितीतून, कठीण परिस्थितीतून तिथे निवडणूक आपल्याला लढवावी लागत आहे. त्याचं काही कारण नव्हतं. पण अचानक जाणीव नसताना अजितदादांचं ऍक्सिडेंट झाला किंवा आणि त्यामध्ये ते आपल्याकडे राहिले. पण त्यामुळे ही सगळी आहे ही निवडणूक जी आहे लढवावी लागते आणि सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे फौजीसाठी सुनीताताईंना. मला असं वाटतं की बिनविरोध निश्चितपणे होईल.